जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम 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 कृष्ण सुंदर जान उभे विटेवरे करकटवरे देवनिया करकटवरे देवनिया सुंदर ते दान उभे विटेवरी करकटवरी देवनिया करकटवरी देवनिया सुंदर ते दान उभे विटेवरे करकटवरे करकटवरे देवनिया सुंदर ते धान उभे विटेवरी करकटवरी देवनिया करकटवरी देवनिया तुलसी हार गळा कास पितांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर तुलसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर मकर कुंडळे तळप चित्रवने कंटिक मने विराज मकर कुंडळे तळप चित्रवने कंटिक मने विराज कंटिक मने विराज तुलसी हार गळा कास पितांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर तुलसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर तू का मन माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने
हार गळा कास पीतांबर आवडणे नंतर याचे दान आवडणे नंतर याचे दान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कास पीतांबर विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई रामकृष्ण हरे जय कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण 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 हरि 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तुहा विठ्ठल सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल
सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तुहा रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम बोला बोला जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम बोला जय जय राम कृष्ण हरि जय बोला राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कैसी दशा येण माझे अंगा माझे अंगा कैसी दशा येण माझे अंगा की दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे पांडुरंगा कैसी दशा येण माझे अंगा की दशा येईल माझे अंगा कैसी दशा येण माझे अंगा की दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे पांडुरंगा चित्त पांडुरंगा नाठवणी देह पायांचे चिंतन पायाचे चिंतन नाठवणी देह पायांचे चिंतन देह पायाचे अवसान ते क्षण नाही मधी नाही मधी अवसान ते क्षण कै ऐसा पात्र होईन लाभासी कै ऐसा पात्र होईन लाभासी
म्हणणे ऋषी केशी तुष्ट येईल तुका म्हणे धन्य मानेन संचित तुका म्हणे धन्य मानेन संचित येईन ते नित्य प्रेम सुख नाठवणे देह पायांचे चिंतन नाठवणे देह पायांचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये विठोबा रखुमाई बोला जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काही ऐसी दशा येईल माझे अंगा 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 चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा दूरात नाठवून देह
अवसान ते क्षण नाही मधी, अवसान ते क्षण नाही मधी, आठवून देह पायाचे चिंतन, आठवून देह पायाचे चिंतन, आठवण ते श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। विठ्ठल कै ऐसी दशा येईन माझे अंग, चित्त पांडुरंग झुरतसे, नाठवुनी देह पायांचे चिंतन, नाठवुनी देह पायांचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी, कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल, नाठवुनी देह पायांचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मरी। तुका म्हणे धन्य मानी न संचित, तुका म्हणे धन्य मानी न संचित,
तुका म्हणे धन्य मानी न संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणे देह पायांचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे दुसरे चरण संतांचे चरण संताजी दुसरे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूत तुझं आलो रामदूता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशम् आनंदी वल्लभं सद्गुरुनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की कृष्णाय वासुदेवाय म्हणा कृष्णाय वासुदेवाय खाली बसलेले सगळेजण म्हणायचे कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय केशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय भगवान स्वरूप सर्व श्रोत्रवृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो त्याचा इको अगदी कमी करून टाका. इको बंद करा महाराजांच्या माईकचा कमी
सेवेकरता आपल्या समोर गायलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातली भाव अवस्था चराचरामध्ये व्याप्त असलेल्या पंढरीशाच्या समोर व्यक्त करतात आणि जी भाव अवस्था आहे त्याच्यामध्ये पांडुरंगानं सहाय्य करावं अशी अपेक्षा ही या अभंगातून तुकाराम महाराज व्यक्त करतात. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. सेवा ज्या निमित्तानं आहे ते सर्वांना ज्ञात आहे. गेली 33 वर्ष चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आंबिवली विभाग तालुका कर्जत जिल्हा रायगड यांच्या सौजन्यानं हा फिरता सप्ताह आहे. सांप्रदायिक भाषेमध्ये त्याला नारळी सप्ताह असं म्हणतात. हा नारळी फिरता सप्ताह यावर्षी आपल्या महदभाग्यानं हनुमान मंदिर पेठ येथे म्हणजे हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण साजरा करतो आहोत. गेली 33 वर्षे वेगवेगळ्या गावांना हा मान मिळतो आहे. फार उत्साहानं आणि आपुलकीनं आपण सर्व मंडळी याचं आयोजन करत आहात. आजच्या या चतुर्थ दिवसाची सेवा माझ्याकडे माझ्या काही पूर्व पुण्याईच्या संचयानं या ठिकाणी मला प्राप्त झाली. ज्यांच्या निमित्तानं मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे आपले या गावचे भगवत भक्त श्रीमान पुंडलिक राघव पिंपरकर, शिवाजी राघव पिंपरकर आणि समस्त सप्ताह कमिटी, गावकरी मंडळी आणि समग्र पंचक्रोशी या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. आमचे पंकज भाऊ पिंपरकर खरं तर त्यांच्या माध्यमातून बाबांच्या माध्यमातून इथे येण्याचा हा योग आला. उपस्थितांमध्ये पंचक्रोशीतील सगळी जाणकार मंडळी आहेत, अनुभवी व्यक्ती आहेत, बहुश्रुत समाज तुम्ही आहात, परमार्थ प्रेमी आहात. मला आपला अधिकार काही असेल मला ठाऊक नाही. उपस्थितांमध्ये सगळे गुणजन मंडळी, सगळे भाविक मंडळी, मातृवर्ग, भगिनी वर्ग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. गेली 33 वर्षे आपण ही अखंड सेवा करतो आहोत. मी महाराजाचं जितकं वय आहे तितकं तुमच्या सप्ताचं वय आहे. मी माझ्या जन्मापासून तुमचं सप्ताह चालू आहे. मी नसताना सप्ताह चालू झालेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. साजरा करतोय तो आहे उत्सव. अखंड हरिनाम सप्ताह हा उत्सवच आहे वारकऱ्यांचा. उत्सव म्हणजे नेमकं काय हे आम्हाला अगोदर समजलं पाहिजे. उत्सव हा संस्कृत शब्द आहे. उत्सव नाही बरं का, तर आपण त्याचा अपभ्रंश केलाय. उत्सव, उत म्हणजे वाढणं आणि सव म्हणजे आनंद. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या अंतःकरणात असलेला सुप्त असलेला, बाहेरून काही नसतं, आतमध्ये असलेला आनंद हा वृद्धिंगत होतो, वाढतो. त्या उपक्रमामध्ये गेल्यानंतर, तिथल्या सेवा कार्य केल्यानंतर आत असलेला जो सुप्त असलेला आनंद वाढीला लागतो, त्याला उत्सव असं म्हणतात. उत म्हणजे वरती येणं आणि सव म्हणजे आनंद. अगदी ग्रामीण सामान्य भाषेत बोलायचं झालं, आता हा आनंद निर्माण करण्याकरता बाहेरून काही टाकतोय का? आतमध्ये काही टाकलं जात नाही. बाहेरून आतलाच असतो. फक्त ते ऍटमॉस्फिअर, ते वातावरण, ते नामसंकीर्तन, तो टाळ मृदंगांचा गजर, ते भगवत चिंतन आपल्याला आपल्या आतला आनंद बाहेर काढत. दूध माहिती आहे का? दूध. आता आपल्याकडे पाहुणा कोणी घरी आल्यानंतर विचारपूस करण्याची एक सवय आहे. आल्यानंतर रामराम झालं, मग त्यांना आपण काय विचारतो? काय विचारतो तुमच्याकडे? चहा पाणी. आता इथला चहा पाणी वेगळा आहे, सरकारी कार्यालयातला चहा पाणी वेगळा असतो. समजतंय का तुम्हाला? सरकारी कार्यालयातला चहा पाणी. विठाला विठाला. मग पाहुणे घरी आल्यानंतर विचारलं जातं. असंच एक दिवस पाहुणे घरी आले आणि ते घरातले मालक घरात नव्हते. घरातली ती भगिनी घरात होती आणि ते आल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत केलं, ओटीवर बसवलं, हॉलमध्ये बसवलं. त्यांना सांगितलं की मालक बाजारात गेले, एक 10-15 मिनिटात येतील, तोपर्यंत तुम्ही थांबा, आम्ही तुमच्यासाठी दूध गरम करते.
घेऊन येते. म्हणून ती घरात गेली. फ्रीज मध्ये पातेलं होतं, पातेल्यात दूध होतं, ते पातेलं घेतलं, दूध घेतलं आणि गॅसवर ठेवलं. गॅसवर ठेवल्यानंतर त्याला तिनं काय लावली? आग लावली. गॅस पेटवली. गॅस पेटवल्यानंतर आणि मध्यम गॅस ठेवला आणि तेवढ्या शेजारणीचा आवाज आला, अगं जरा 2 मिनिटासाठी ये, महत्वाचं काम आहे. ती म्हणते, नाही मी दूध ठेवलंय, पाहुणे ओटीवर बसलेले आहेत, 1 मिनिटात जा, महत्वाचं काम आहे. मागच्या दरवाजातनं आवाज आला शेजारणीचा. म्हणून ती 2 मिनिटासाठी गेली. गॅस थोडा बारीक केला. 2 मिनिटासाठी गेली. ती अर्धा पाऊण तास आलीच नाही. दुधाचं काय होईल? दही, ताक, लोणी, तूप काय होईल? उतू जाईल. पण उतू गेलं. उतू जाण्यासाठी बाहेरून काय टाकलं? काही सोडा वगैरे टाकलं का? टाकतात ना सोडा. बघा मराठी समजली तर विठ्ठला 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 विठ्ठला. मला एक सांगा, ते दूध पातेल्यात होतं, फ्रीज मध्ये असताना पातेल्यातच होतं, गॅसवर आणल्यानंतर पातेल्यातच आहे, मग फ्रीज मध्ये असताना उतू का नाही गेलं? गॅसवर ठेवल्यानंतर उतू का गेलं? अग्नीचा जोड लागला. फ्रीज मध्ये असताना अग्नी नव्हती, तिथे थंडावा होता, बाहेरून काहीच टाकलं नाही, फक्त अग्नीचा स्पर्श झाला, पातेलं गरम झालं, काहीतरी वेगळी अभिक्रिया आतमध्ये झाली आणि ते दूध ओसंडून व्हायला लागले, उतू गेलं. असंच म्हणतात ना, उतू गेलं, बाहेरून काही टाकलं नाही. जसं हरिनाम सप्ताह हा आपल्या जीवनातला उत्सव आहे. अंतःकरणात असलेला दुधासारखा आनंद हा हरिनाम संकीर्तनाची उष्णता त्याला लाभते आणि आपल्या अंतरात असलेला आनंद ओसंडून वाहतो, असा हा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हा उत्सव आपण साजरा करतोय. या उत्सवाचं फार मोठं स्थान आहे बरं का. आपण फक्त परंपरा आहे म्हणून साजरा त्याचा करतो असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये फार मोठं विज्ञान आहे. काय आवश्यकता आहे हरिनाम सप्ताहाची, या एका प्रश्नापासून आपल्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. ऐका बरं, सगळे बहुश्रुत तुम्ही आहात. काय आवश्यकता आहे, कशाला साजरा करायचा? प्रत्येक वर्षी वेगवेगळी गावं भांडतात, आमच्या गावाला द्या, आमच्या गावाला द्या, आमच्या गावाला द्या, भांडतात ना. नारळ भांडतात म्हणजे मारामारी नसते, प्रेमाचं भांडण असतं. ते आस असते, ओढ असते की हा नारळी सप्ताह आपल्या गावाला झाला पाहिजे, आपल्या गावातली सगळी मंडळी आली पाहिजे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सगळी आपली भाविक मंडळी पारायणाला, हरिपाठाला, प्रवचनाला, कीर्तनाला आली पाहिजे, नाही का पाटील? सगळे आली पाहिजे. आणि पाटील आले म्हणजे गावाला किमान दुसऱ्या गावचा पाटील तरी आपल्या गावात यावा, इतकी तरी अपेक्षा असते. पण फक्त आता पत्रिका लिहिलेली असते, तुम्ही प्रत्येक शब्द नाही का, अमुक अमुक सगळे पत्रिका लिहिली आणि खाली लिहिलेलं असतं, सप्रेम नमस्कार विनंती विशेष अमुक अमुक आमच्या गावाला हरिनाम सप्ताह आहे, याच्यामध्ये अशी अशी कीर्तन आहेत. आणि तरी सर्व मंडळींनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायला आली का तुम्ही? कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे नम्रतेनं म्हटलं गेलं, पण शोभा वाढवण्यासाठी येत नसतो माणूस, इथं येत असतो कशाच्या तरी अपेक्षेनं. काय अपेक्षा आहे, काय गरज आहे हरिनाम सप्ताहाची, या मुद्द्यानं आपण चिंतन करतोय. हे लक्षात घ्या, फार बारकाईनं तुम्ही ऐका. काय गरज आहे? 365 दिवस आपण प्रपंचाच्या रात्रंदिवस तळमळीत असतो. आतापर्यंत जे जे म्हणून आम्ही केलं त्याच्या मागे सुखाची कामना आहे, मिळालं का? काय म्हणणं आहे तुमचं? जितकं आयुष्य गेलं सगळं सुखाच्या अभिलाषेनं केलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. मायेनं भ्रमित होऊन रात्रंदिवस सुखाच्या कामनेनं प्रपंचात जातो, पण त्या प्रपंचात सुख नाही हे संतांनी हजारो वेळा सांगून ठेवलं, तरी पण लोक ऐकायला तयार. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवांचा, जीव पर उपकारी. म्हणतो की नाही काकड्यामध्ये, चाली लावून, कसं म्हणतो? चाली लावून
ते चाली लावून म्हणतो, पण त्या चाली आमच्या चालीत येत नाही, हे दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष द्या. कशा करता हरिनाम सप्ताह या पदाने आपण सुरुवात करतोय. संसारात दुःख आहे हा साधू संतांचा आणि प्रत्येक जीवाचा अनुभव आहे, तरी पण माणूस संसारामध्ये जास्त गुंतत जातो. मग संतांनी एक एक सोपा सोपा मार्ग करत इथपर्यंत आणले. म्हणले नाही 365 दिवस ना हरकत नाही, किमान 7 दिवस तरी सप्ताहात येऊन भगवंताचं नामचिंतन करा. आणि त्याच्याकरता सगळ्यांना घेतलं आणि या धुरीन परंपरेनं आपल्याला या सप्ताहात आणून ठेवलं. की इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय हरिनाम सप्ताहातलं, महत्वाची गोष्ट काय आहे? हरिनाम सप्ताहातली सगळ्यात महत्वाची गोष्ट एकत्र येणं, हे झालंच नाही का? उद्दिष्ट एकत्र येणं झालंच. याच्या पलीकडले मी विचारतोय, हरिनाम सप्ताहातली आता याच्यामध्ये पहा, अखंड हरिनाम सप्ताह लिहिलं की नाही, हरिपाठ लिहिलं की नाही, काकडा आरती लिहिली, विष्णू सहस्रनाम लिहिलं, ज्ञानेश्वरी गाथा पारायण लिहिलं, प्रवचन लिहिलं, कीर्तन लिहिलं, रात्रीचं जागर लिहिलं, सगळं लिहिलं. या यादीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? अखंड हरिनाम. अखंड हरिनाम विना प्रहर ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिकडेच यायचं आहे मला. आपण काय करतोय याच्यापेक्षा कशा करता करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. अखंड हरिनाम हे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाच्या मुखाला भगवंताचं नामचिंतन यावं, हा मधला मार्ग संतांनी शोधला. रात्रंदिवस प्रपंचात असलेला जीव देवाचं नाव आठवायला तयार नाही. संतांनी विनंती केली, चला या रे या रे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. या सगळे जण कुठे? हरिनामामध्ये या. मग प्रत्येकाने येऊन त्या कमिटीकडे नाव द्यायचं की हा आजच्या दिवसाला 1 तास विना माझा, हा 1 तास विना माझा. असं करतात का तुमच्याकडे? आम्ही विण्यासाठी बाहेरची माणसं आणून ठेवली, इथं नसतील. विठाला विठाला हो. ऐका गावकरी मंडळी, हे तुमच्यासाठी आहे, मला कुणाला दुखवायचं नाहीये. पण ज्या अर्थी मला इथं बोलण्याकरता बोलवलंय, संतांचा निरोप तुमच्यापर्यंत देण्याकरता बोलवलंय, तर मला माझं काम प्रामाणिक करू द्या. कदाचित कोणाच्या अंतःकरणाला दुःख होईल, मला अभंगाकडे यायचं आहे, अभंग आपल्याला पाहायचाच आहे. परंतु आता वर्तमान परिस्थिती अशी आहे की आपण हे जे उत्सव साजरे करतो आहोत त्याचं उद्दिष्ट समाज विसरायला लागलाय. इकडे कसं आहे मला ठाऊक नाही. मागच्या वर्षी आलो होतो मी, टेंभऱ्याला आलो होतो रामनवमीच्या उत्सवात, पण इथे पहिल्यांदा आलो आहे. काही चुकलं तर क्षमा करा, पण तुमचं आहे म्हणून मी सांगतो. काय करतोय? हरिनाम मुखाला यावं, प्रामाणिकपणे प्रत्येकानं हृदयात विचारा, स्वतःला स्वतःचे विचारा. अशी कधी अंतःकरणात इच्छा झाली हरिनाम सप्ताहात जाऊन बाकीचे उपक्रम जाऊ द्या, पण मला 1 तास विना प्रहर मिळावा, असं वाटलं का कधी आपल्याला? कीर्तन आपण ऐकतो आहोत, फार मोठे उत्सव होतात, फार मोठी सभा होते, मंडपच्या मंडप, आणि त्याच्यानंतर पंक्तीला डबल भंडाऱ्याला, हे की नाही? म्हणजे भजनाला माणूस येत नाही आणि पंक्तीला सरत नाही. इतकी माणसं येतात पंक्तीला. पण मी सांगू तुम्हाला, भगवंताचं नामचिंतन मुखाला यावं हा प्रमुख उद्दिष्ट आहे अखंड हरिनाम सप्ताहाचं. त्याबरोबरीनं फक्त भगवंताचं नाम येऊ नये, तर त्या नामाचा आपल्या जीवनात उपयोग व्हावा, आपली बुद्धी शुद्ध व्हावी, आपलं अंतःकरण पवित्र व्हावं, चित्त शुद्ध व्हावं. याच्याकरता संतांचा वेद वाङ्मय, उपनिषद, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, जे जे संत वाङ्मय आहे त्याचं परिशीलन व्हावं, त्याचं तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवावं म्हणून सगळा उपक्रम केलेला असतो. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावं. इकडे लक्ष द्या, तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावं हा मुख्य उद्दिष्ट वारकरी कीर्तनाचा आहे. आणि अशा कीर्तनाच्या सेवेमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. विठ्ठल अशा या सुंदर उत्सवामध्ये संतांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातील भावना परमात्म्यासमोर व्यक्त करतात. काय म्हणतात? कै ऐसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवुनी देह पायांचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी.
तुकाराम महाराज आपली भावना व्यक्त करतात. अभंगाची प्रस्तावना म्हणून मी आपल्या समोर बोलून जाईल. अगदी बारीक विचार करा, अगदी बारीक विचार करा. मानवी जीवन जगण्याची जी धरा आहे, त्याची जी पाया आहे, त्याची जी पार्श्वभूमी आहे, ती एका वाक्यापाशी येऊन थांबते, एका शब्दापाशी येऊन थांबते. बारीक आहे का बरं? तुम्ही अगदी जाणकार मंडळी सगळे आहात. माणसाच्या जीवन जगण्याची पार्श्वभूमी, धरा, त्याला फाउंडर म्हणूया, नाही का, पाया त्याला म्हणूया, एक वाक्य, एक शब्दच आहे, त्याचं नाव आहे तुलना. माणसाचं जीवन प्रत्येक क्षणाला तुलनेत जगतो माणूस. आतापर्यंतचं जीवन, इथून पुढेही जीवन, आता ऐकत असताना पण तुमच्या अंतःकरणात चाललेली आहे काय? तुलना. तुमचं ऐकणंच नाही, माझं बोलणं पण तुलनेनं चाललं आहे. माझ्या मुखातून येणारा पुढचा शब्द हा मागच्या शब्दाच्या तुलनेत अधिकाधिक चांगला असावा असा माझा प्रयत्न आहे. तुमच्या कानावर पडणारा शब्द हा मागच्या शब्दाच्या कितीतरी अधिक पटीनं चांगला यावा, हसवणारा यावा, अशी अपेक्षा तुमची आहे. आपण जे जे काही बोलतो, चालतो, ऐकतो, आपलं राहणीमान, कपडे लत्ता, खान पिन सगळं काही आपण कोणाकडनं तरी उसनं घेतलंय. काही चुकीचं आहे? तुम्ही म्हणाल नाही नाही, हे कसं काही शक्य आहे, उसनं घेतलंय? मग मला सांगा, समजा आपला हा मराठी प्रांत आहे, मराठी भाषिकांचा प्रांत आहे महाराष्ट्र. आपल्या घरामध्ये एखादं बालक जन्माला आलं, मग ते कुठली भाषा बोलतं? मराठी भाषा बोलतं. कारण ते मराठी कुटुंबात जन्माला आलाय, महाराष्ट्रात जन्माला आलाय, बरोबर की नाही? कशामुळे मराठी बोलायला लागलं? कारण घरामध्ये मराठी भाषा आहे की नाही. पण जर ही तुलना नसते, असं समजूया की जन्मानच तो माणूस घडतो. पण मग समजा असं झालं की एखादं नवीन बालक जन्माला आलं आणि थोडं ते जाणतं झालं की त्याला अजून कळत नाही, आणि त्याला उचललं आणि आफ्रिकेमधून ठेवलं, एखाद्या कुटुंबात दिलं आफ्रिकेमध्ये, आणि त्याला 20 वर्षांनी आणायला गेले आणि त्याला सांगितलं बोल मराठी, बोलेल? काय कारण? कारण तो ज्या वलयामध्ये राहतो, ज्या वातावरणामध्ये राहतो, तिथला प्रभाव त्याच्यावर पडतो आणि ते उचलतो. मी तुम्हाला सांगू, आपलं गंध लावणं, आपला केसाचा भांग पाडणं, आपण घालणारा पोशाख, हा सगळा आपण कुणाचा ना कुणाचं तरी अनुकरण करून, कुणाशी तुलना करून स्वीकारलेला आहे. तुम्ही साड्या घ्यायला जाता का नाही दुकानात? हा, तर दुकानात आमच्या पुण्याला एक दुकान आहे, ते सहज एक मित्र आहे, त्याला विचारलं काय रे बाबा, साड्यांची किंमत एवढी महाग कशी काय? तो महाराज असं काही नाही, साड्यांची किंमत स्वस्तच असते. अरे पण मग तुम्ही 500ची साडी 2-2 हजाराला विकता, काही पद्धत, काही लुटण्याची पद्धत? हो महाराज, असं काही बोलता, आम्ही काही लुटालूट करत नाही म्हणे. मग अहो म्हणे, आमच्या दुकानात कामगार किती आहे? अरे म्हटलं छोटस तर दुकान आहे, पण 10 कामगार दिसतात बाबा, एवढी ठेवण्याची गरज काय? म्हणे सांगू का, साडीची किंमत का वाढते? घ्यायची असते एक, बाई असते एक, पण तिच्याबरोबर निवडायला 5 जणी जातात, आणि त्या 5 जणी गेल्यानंतर त्या 5 जणी 50-50 साड्या खाली काढतात, आणि निवडतात किती? मग एवढ्या सगळ्या मांडणीवरच्या खाली काढलेल्या साड्या, त्यांची विस्कटलेल्या घड्या, त्या घालायच्या कोणी? त्या माणसांचा पगार काय आमच्या खिशातनं द्यायचा? विठ्ठला 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 विठ्ठला. साडी एकच निवडायची आहे, पण निवडताना तुम्ही काय सांगता? ती त्याच्या बाजूची आहे ना, ती लेव्हेंडर कलरची, तिकडे नाही हो, माझ्याकडे बघा, तिकडे कुठे दुकान आहे? लिव्हेंडर कलरची आहे ना, त्याच्या बाजूची ती मोरपंखी, हा ती डोला मन डोला रे आता चाललाय. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसा अनुभव? मी अजूनपर्यंत गेलो नाही, फक्त तुम्हाला सांगायचंय म्हणून आलो ऐकून. विठ्ठला विठ्ठला. मी काय सांगतोय लक्ष द्या. एक साडी निवडताना, एक शर्ट निवडताना आम्ही जेव्हा त्याला ऑप्शन सांगतो, पर्याय सांगतो की याच्यासारखं दे, निवड केली की नाही? तुलना केली कोणाशी तरी. आम्ही आमचं वाक्य बोलताना सुद्धा कोणाशी तरी तुलना करतो. तौलनिक जीवन प्रत्येक प्रांतामध्ये माणसाचं आहे. कुठल्या टप्प्यात कुणाशी तुलना करावी याच्यावरून आपल्याला सुख आणि दुःखाची प्राप्ती होते. लक्षात घ्या, आपण कुणाशी तुलना करतो. ऐकताय ना तुम्ही? प्रपंचाच्या प्रांतात, परमार्थाच्या प्रांतात आपली तुलना कुणाशी आहे, कशाशी आपण कंपेअर करतोय, याच्यावर आपल्याला मिळणारा फलभाग अवलंबून आहे. एक चांगलं वाक्य सांगून जाऊ तुम्हाला. प्रपंचाच्या प्रांतात आपल्यापेक्षा एक पायरी खाली असलेल्या माणसाकडे पाहून चालावं, आपल्याला सुखप्राप्ती होईल. आणि परमार्थाच्या प्रांतामध्ये आपल्यापेक्षा 2 पायरी उंच असलेल्या माणसाकडे पाहून चालावं, म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाच्या ध्येयाचा मार्ग मिळेल. समजतंय?
आम्ही नेमकं उलट करतो. आम्ही प्रपंचामध्ये पाहतो आमच्यापेक्षा मोठ्याकडं आणि परमार्थामध्ये पाहतो आमच्यापेक्षा छोट्याकडं. अनुभवानं बरं महाराज मंडळी, हा प्रांत अनुभवाचा आहे. इथं आपल्याला आत्मिक सुख प्राप्ती पाहिजे तर आपण कोणाशी कंपेअर करतो हे कळायला पाहिजे. पूर्वी जाहिरात होती बघा एक, प्रपंचाच्या प्रांतात दुःख काय तुम्हाला सांगू, तुलना. तुलना हे केवळ एकमेव कारण आहे आपल्या दुःखाचं. पूर्वी टीव्हीला एक जाहिरात होती. एक सुंदर युवक, नवतरुण, असे लांब लांब केस वाढलेला. धोनी आठवतो का तुम्हाला? धोनी जेव्हा आला तेव्हा त्याची केस कशी होती? लांब अशी होती की नाही, लांब सडक अशी. शॅम्पू वगैरे वापरत असतील कदाचित तो. त्याच्यासारखा असं एक सुंदर तरुण, गोरा गोमटा असं तरुण रस्त्यानं, असं पुण्यातल्या रस्त्यातनं पायी पायी चाललाय. फुटपाथवरनं मस्त गाणं गुणगुणत चाललाय, शीड वाजवत चाललाय, शिटी वाजवत चाललाय. असं चालता 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 त्याच्या शेजारून नेमका एक सायकलवाला चालला. त्यानं त्या लांब केसवाल्या मुलानं त्या सायकलवाल्याकडे पाहितलं आणि विचार केला, काय दुःख आहे माझ्या जीवनात, याच्याकडे सायकल आहे आणि फुटपाथवर चालत चाललोय. आता काय म्हणणं आहे तुमचं? त्या केसवाला सुखी असेल का दुःखी असेल? तो दुःखी आहे का? कारण दुसऱ्याकडे त्यानं सायकल पाहितली. पण सायकलवाला तरी सुखी पाहिजे का नको? तो सायकलवाला पुढे जातो ना जातो, त्याच्या शेजारी स्कूटरवाला येतो. तो त्याच्याकडे पाहतो, काय हे, याने काय फक्त पेट्रोल टाकलं का, किक मारले का निघाला, इथं आपलं पॅडल मारा. काय देवानं दिलंय जीवन. तो रडतोय. तो त्या स्कूटरवाल्याला सुखी समजतोय. स्कूटरवाला तरी सुखी पाहिजे. स्कूटरवाला पुढे गेला का तो स्पोर्ट बाईकवाला शेजारी जातो, त्याच्याकडे पाहून दुःखी. आता तो स्पोर्ट बाईकवाला तरी सुखी पाहिजे का नको? तो स्पोर्ट बाईकवाला थोडा पुढे जातो, त्याच्या ठिकाणी अजून दुसरा एक स्पोर्ट बाईकवाला येतो. तो पहिला स्पोर्ट बाईकवाला दुसऱ्या स्पोर्ट बाईकवाल्याकडे पाहतो आणि त्याच्याकडे पाहून निरीक्षण करतो. तर गाडी तर सेम आहे, पण हा फार सुखी असेल का? म्हणे याच्या मागे कोणीतरी बसलेला आहे. हिरो होंडा, पुढे हिरो, मागे असं त्या कंपनीचं नाव आहे. असं काय करता, गैरसमज होऊन जाईल. तो त्याच्याकडे पाहतो, अरे याचं लग्न झालंय, माझी आता अजून 32 उलटून गेली, कोणी न. तो त्याला लग्न झालेल्याला सुखी म्हणतो. आता तो तरी सुखी पाहिजे की नको? इकडे लक्ष द्या बरं. तो पुढे जातो, पुढे एक कारवाला त्याला दिसतो. त्याच्यामध्ये तिच्याकडे कार, त्याची पत्नी, मागे त्याचं पोरग बसलेलं असतो. तो काय सुखी संसार आहे, कार आहे, पत्नी पण आहे, मूल पण आहे. आमचं चाललंय उन्हा पावसात मोटरसायकलवर. आता मोठा त्या कारवाला तरी सुखी पाहिजे का नको? तो पुढे जातो आणि दुसरा एक मोठा कारवाला पाहतो. त्याच्यामध्ये एक धनाढ्य माणूस, लक्ष्मीवंत, पैसा खूप असलेला, त्याच्या शेजारी त्याची सुंदर पत्नी आहे. आणि तो पुढे जातोय. हा कारवाला त्याच्याकडे पाहून दुःखी मानतोय, काय सुखी असेल, एवढी ऑडी सारखी गाडी. पुढे जाते. मार्केटला एक सोन्या चांदीचं मोठं दुकान असतं आणि त्या दुकानात तो पैशावाला माणूस उतरतो, आदबीने येतो, त्याच्या बायकोचा साईडचा दरवाजा उघडतो, तिला हात देतो, तिला घेऊन दुकानात जातो. आणि दुकानात गेल्यानंतर एक भला मोठा सोन्याचा हार, काही लाखो रुपयांचा असेल, तो घेतो, त्याच्या बायकोला प्रेझेंट देतो. त्या दुकानदाराला चेक काय असेल, काय पेमेंट करतो, पुन्हा येतो आणि गाडीत बसतो. आणि गाडीत बसल्यानंतर त्याच्या पत्नीबरोबर गप्पा मारत असता 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 शेजारून तो पहिला आपला लांब केसावाला, आठवला का? दोन्ही, तो चालत चालत येत होता, मस्त शिड वाजवत, गाणं गुणगुणत. आणि तो त्या गाडीत असलेला माणूस त्याच्याकडे पाहतो आणि आपल्या टकलावर हात फिरवतो आणि म्हणतो, काय सुखी माणूस आहे, याच्या डोक्यावर केस आहे. सुखाची अपेक्षा काय करतोय आपण? दुसऱ्याकडे पाहून आपलं सुख आणि दुःख ठरवत असतो. ही तुलना प्रपंचाच्या प्रांतात कधीही सुख प्राप्ती करून देणार नाही. संसारात सुख मिळवायचं असेल, एक पायरी खाली असलेल्या माणसाकडे पाहावं, सुख मिळेल. ईश्वरानं इतकं दिलंय आपल्याला, इतकं दिलंय. एक चांगलं वाक्य सांगून मी माझ्या पुढच्या चिंतनाकडे जातो. सुखाची अपेक्षा आपल्याला आहे, पण एक सांगू, इकडे लक्ष द्या, बारकाईनं ऐका. ऐकायचंय तुम्हाला? सुखप्राप्तीचा मार्ग, ज्याला मनुष्य जन्म मिळूनही, मनुष्य शरीर मिळूनही जो सुखी नाही, ऐका पुन्हा एकदा, मनुष्य शरीर मिळूनही जो सुखी नाही, त्याला जगातली कुठलीच गोष्ट सुखी नाही करणार. सगळ्यात श्रेष्ठ नरदेह आपल्याला मिळालाय,
तो मिळाल्यानंतर दुसऱ्या गोष्टींची काय अपेक्षा करायची? प्रपंचाच्या प्रांतातलं सुख या तुलनेमुळे आपलं जरा अस्ताव्यस्त होतून दुःख पदराला पडतं. परमार्थाच्या प्रांतात काय आहे? आता प्रपंच आणि परमार्थ तसा काही वेगळा नाहीच मुळात, तो दोन्ही एकच आहे, पण समजण्याकरता आपण दोन भाग करू. अध्यात्माच्या प्रांतामध्ये जेव्हा आपण आपली साधना क्रमणा करत असतो तेव्हा आपण कुणाशी तुलना करतो, कुणाला आपला आदर्श मानतो, याच्यावर आपलं सुख आणि दुःख अवलंबून असतं. तुकोबारायांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला. शके 1530 ला तुकोबाराचा जन्म आहे. बालपण चांगलं हसत खेळत गेलं. म्हणजे धनिक घरामध्ये जन्म झाला, सावकारकीच्या महाजानकीच्या घरात जन्म झाला. बालपण हसत खेळत गेलं. वयाच्या 13व्या वर्षी बापानं गळ्यामध्ये संसार टाकला. 13व्या वर्षी 2-4 वर्ष चांगला, शके 1543च्या दरम्यान चांगलं चाललंय. कारण पहिला वडील भाऊ जो होता सावजी, तो विरक्त होऊन त्याचा काही इंटरेस्ट नव्हता. बापाला म्हटलं की नाही, मला याच्यात काही इंटरेस्ट नाही, मला याच्यामध्ये गुंतवू नका. तुकोबाच्या गळ्यात संसार टाकला, सगळी जबाबदारी दिली. दुकान की महाजन की सावकार की सगळं तुकोबाराय अत्यंत उत्तम सांभाळायला लागले. पुन्हा पुढे गेल्यानंतर 17व्या वर्षी तुकोबारायांचं 14व्या-15व्या वर्षी तुकोबारायांची 2 लग्न झाली. पहिलं झालं रुक्मिणीमाई साहेबांबरोबर आणि दुसरं झालं पुण्याचे अप्पाजी गुळबे त्यांच्या जिजाई नावाच्या मुलीबरोबर. संसार चालू झाला न झाला. पुढच्या 1 वर्षात घरातली 4 माणसं एका वर्षात निघून गेली. आई वडील, थोरली भाऊजाई वारली. त्यांचं विरक्त पत्करून सावजी विरक्त झाले आणि घर सोडून गेले. विचार करा, एका वर्षामध्ये घरातली 4 माणसं जाणं काय आघात असेल तुकोबाराच्या वृत्तीवरती. असं सगळं झालं. पुन्हा नेटानं जोमानं प्रपंच चालू केला. 1 वर्ष जेमतेम चालू केला आणि पुढच्या वर्षी दुष्काळ आला. दुष्काळ इतका महाभयानक, 2 वर्ष हटला नाही. होती नव्हती सगळी धनसंपत्ती गेली तुकोबारायांची. पहिली पत्नी तुकोबारायांची अण्णा वाचून मेली. आपल्याला ज्या अडचणी आपण समजतो त्यांच्या संतांच्या समोर काहीच नाही. किती भोगलंय. कल्पना करा, आपली पत्नी आजारी आहे आणि दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात भरायला पैसे नाही, काय वाटेल आपल्याला? फक्त इतकीच कल्पना करा. तुकोबारायाची पत्नी घासा वाचून मेली आहे, अन्न देऊ शकत नाही. इतकी विपरीत परिस्थिती तुकोबारायांची. दुःख झालं, पत्नी गेली, दुःख कसं तरी पचवलं. थोरला मुलगा तो पण त्या दुष्काळामध्ये मेला. गुरं ढोरं घरातली सगळी गेली. सगळी काही धनसंपत्ती होती. गोरगरिबांची कीव यायला लागली. त्यांना माफ करून टाकली, दान करून टाकली. कान्होबा म्हटला, तुझं ठीक आहे रे, तू विरक्त झालास, पण माझं काय? त्याचा अर्धा हिस्सा त्याला दिला. आपली सगळी धनसंपत्ती लुटवली आणि एकांत आवडायला लागला तुकाराम महाराजांना. एकांतात गेले तुकाराम महाराज. भंडारा, भामचंद्र, घोरावडेश्वर डोंगरात जायचे. एकांतामध्ये जाऊन काय करायचे? भजन करत राहायचे देवाचे. कारण प्रपंचाचा वीट आला आणि परमात्म्याकडे धाव निर्माण झाली, परमात्म्याची ओढ निर्माण झाली. आणि एकांतात जाऊन काय केलं ऐका. तुकोबाराय म्हणतात, काही पाठ केली संतांची उत्तरे. काही, काहीचा आकडा ऐकायचा आहे तुम्हाला. 1000 वेळा नाथ भागवताचं पारायण केलंय भंडाऱ्यावरती, घोराड्यावरती. आपली साधना कुठं आहे? काल एक मुलाखत प्रसिद्ध झाली बघा वारकरी संप्रदायाची, जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये माऊली महाराज कदमांची. ती मुलाखत ऐका. जे साधक मंडळी आहे, आपल्याला कळेल. आपण आपल्या केवळ एका भजनामध्ये अभंग गायला की आपल्याला असं वाटते देवाने विमान पाठवायला पाहिजे. आता माळ घातली, अरे विमान काय येत नाही असं नाही येणार. जन्मोजन्मी सायास करावं लागतं. तुकाराम महाराज एकांतात जाऊन एकनाथी भागवताची पारायण, ज्ञानेश्वरीची पारायण, वेद शास्त्र उपनिषद या सगळ्यांची चिंतन करायला लागले. कोणी म्हणेल तुकाराम महाराजांना संस्कृतीत होतं का? ते तर म्हणतात की कुणबियाचे वंशी जन्मलं ऋषिकेशी, संस्कृत भाषा आम्हा कैशी. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात, पाहिली पुराणे धांडुळले दरोशने, धांडुळले दरोशने, धांडुळले दरोशने, पाहिली पुराणे धांडुळले दरोशने, धांडुळले दरोशने. ते तुकाराम महाराज काय म्हणतात, एकांतात गेल्यानंतर मी काय केलं? पाहिली पुराणे धांडोळली दरुशने. दरुशने म्हणजे दर्शने. दर्शन माहिती आहेत का तुम्हाला? आम्हाला एकच दर्शन माहिती आहे.
6 शास्त्र ज्याला म्हटलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये, ती 6 दर्शने आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, ही 6 शास्त्र आहे. आपल्या धर्म संस्कृतीची जी नीव आहे, जे खांब आहेत, ती 6 शास्त्र आहेत, 6 मतं आहेत, ती संस्कृतमध्ये आहेत. तुकोबाराय म्हणतात, पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने. ज्या अर्थी दर्शने त्यांनी धांडोळली म्हणजे काय केली, अभ्यासली. ज्या अर्थी अभ्यासली त्या अर्थी त्यांना संस्कृत येत होतं. म्हणून तर ते अधिकारानं म्हटले, वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा, येराने वाहवा भार माथा. तुकोबाराय एकांतात गेले आणि वेगवेगळं वाङ्मय अभ्यासायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या संतांची चरित्र ही ऐकली. त्यावेळेसचे कीर्तनकार, जुने कीर्तनकार असतील, त्यांच्याकडून ती कथा ऐकायची आणि ऐकता ऐकता त्यांच्या मनानं ओढ घेतली. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझा सगुणपणा. जिने माझ्या मना बोध केला, जिने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरल दुःख, अनंत जन्मीचे विसरल दुःख. तुकोबारायांनी नामदेवरायांचे अभंग तपासायला सुरुवात केली. त्यांच्याशी तुलना करायला लागले. इतर संतांना आलेले जे अनुभव आहेत त्यांच्याशी तुलना करायला लागले. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनान फिटे धनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता 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 मनान फिटे धनी. देखिला माय देवांचा देव, ओवाळू आरती माझ्या पंढरी नाया. लाजले गे माये आता कोणा ओवाळू, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माय शारंग धरा, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज परिवारा. ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज नरणारी. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांछण, विष्णुदास नामा येणे दावियली खूण. हे नामदेवरायांचे अभंग त्यांनी अभ्यासले की नामदेवरायांना जिकडे पहावे तिकडे देव दिसतोय, मला कधी दिसणार. आपला मुद्दा इथं आहे. ज्ञानोबारायाचे अभंग बघितले नाही का, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योग्यांना दुर्लभ असलेला असा परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी त्याला नित्य अनुभवतोय. योगी यांच्या ध्यानी ध्याता नातुडशी, तो तू आम्हापाशी मागे पुढे, असा संतांचा अनुभव पाहितला. नामदेव जनाबाईला विचारायला गेले, जनाबाईचे अभंग अभ्यासले. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आये, माझे पंढरीचे आये. बिमारी चंद्रभागा, बिमारी चंद्रभागा. खूप संतांचं वाङ्मय अभ्यासलं, नामदेवरायांचे वेगवेगळे अभ्यासले. अर्थ माझे पोटी दिवस लेखी पोटी, प्राण धरुणे कंठी वाट पाहे. भेटसी केदवा माझी आजी बलगा, येगा पांडुरंगा माय बापा. चित्त निरंतर माझे महाद्वारी, अखंड पंढरी हृदय वसे. कटिकर समचरण साजरे, देखावया झरे मन माझे. असुवे दाटली उभारोनी बाये, असुवे दाटली उभारोनी बाये. असुवे दाटली उभारोनी बाये, असुवे दाटली उभारोनी बाये. असुवे दाटली
बापा येई गा पांडुरंगा माया बापा. हा नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवरायांच्या चित्ताची अवस्था पहा. आपल्याला कधी असं वाटतं का? आपण चाल लावून म्हणतो की नाही, वेगवेगळ्या रागामध्ये म्हणतो, देवाला खूप आळवतो, पण आतमध्ये डोकावून पाहावं, कधी अशी अवस्था होते का आपली? नामदेवरायांना तळमळ लागली देवाच्या भेटीची, आणि ही जी अवस्था आहे ही नामदेवरायांना प्राप्त झाली. विरहिणीच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराजांना अभ्यासलं. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचुनी आणून येणे. काय भाव आहे त्याच्यामध्ये, नाही का? या संतांचे अनुभव तपासले आणि तुकाराम महाराजांना असं वाटायला लागलं की यांना ही अवस्था प्राप्त झाली. ती जी तळमळीची अवस्था आहे, भगवत चिंतनाची अवस्था आहे, ती माझ्या जीवनात काय येत नाही अशी खंत देवापुढे प्रकट करतात पहिल्या चरणात. कई ऐसी दशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येई माझे अंगा. कई ऐसी दशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येई माझे अंगा. कई ऐसी देशा, कई ऐसी देशा, कई ऐसी देशा येईल माझे अंगा. कई ऐसी देशा, कई ऐसी देशा, कई ऐसी देशा येईल माझे अंगा. कई ऐसी दशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येईल माझे अंगा. कई ऐसी दशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येईल माझे अंगा. कई ऐसी देशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येईल माझे अंगा. कई ऐसी दशा, कई ऐसी दशा, कई ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा धुरातासे, चित्त पांडुरंगा नाटवुनी देह, नाटवुनी देह, नाटवुनी दे पायाचे चिंतन. नाटवुनी दे, नाटवुनी दे, नाटवुनी दे पायाचे चिंतन. चित्त पांडुरंगा दूरदेसे, चित्त पांडुरंगा दूरदेसे. नाटवुनी देह, नाटवुनी देह, नाटवुनी देह पायाचे चिंतन. नाटवुनी देह, नाटवुनी देह, नाटवुनी देह पायाचे चिंतन. पूर्वासुरीचे संत, पूर्वासुरीच्या संतांची चरित्र, वेद वाङ्मय उपनिषद अभ्यासल्यानंतर तुकोबाऱ्यांना हे कळून चुकलं की भगवंताच्या चिंतनात सुख आहे. आणि त्या संतांच्या वृत्तीशी आपली अवस्था कंपेअर केली, तुलना केली. इकडे लक्ष द्या, हे प्रॅक्टिकली कीर्तन आहे. तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यात जवळचे वाटतात. इतर संतांच्या तुलनेत तुकोबाऱ्यांच्या बद्दल जनमानसांचा, प्रापंचिक जीवांचा जास्त ओढ आहे. याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. काय चुकीचं बोलतोय मी? काय याचं कारण आहे की तुकाराम महाराज आम्हाला आपलेसे वाटतात? याचं पहिलं कारण की तुकाराम महाराज संसारिक होते. तुकोबाराय अवतारी आहे, त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही. इकडे लक्ष द्या बरं, फार महत्वाचं बोलतोय मी. आपला जो भ्रम आहे संतांकडे पाहण्याचा, तो फार चुकीचा आहे. आपण म्हणतो तुकाराम महाराज अवतारी होते. आपलं कशाचं आलं बघा तुम्ही. जर बाजारात अशी दोन बुवांची भांडणं झाली, बुवांची बरं, आपल्याकडेच घेतो माळकऱ्यांवरती, बाकीच्यांना कशाला काय म्हणा. दोघांची भांडणं झाली, एखादा जाणकार जातो आणि त्याला म्हणतो महाराज घ्या ना तुम्ही थोडीशी माघार. जाऊ द्या, तो मोठा तो म्हणतो हा माघार घ्या. माघार घ्यायला मी काय तुकाराम महाराज आहे का? म्हणजे आपण काय म्हणतो, तुम्ही बघितले गाडीवरती लिहिलेलं असतं, बरेच वेगवेगळे वाक्य लिहिलेले असतात. इथून पण चांगला संदेश मिळतो बरं. ज्याची नजर शुद्ध असेल, ज्याची नजर शोधक असेल, कुठून आपल्याला काय मिळेल सांगता येत नाही. एका गाडीवर लिहिलं होतं, सोचकर सोचो साथ क्या जाएगा. एवढं मोठं वाक्य.
सोचकर सोचो साथ क्या जाय गाडीवर लिहिलेलं होतं मेरा भारत महान असं लिहितात सगळेजण. आता मानतात किती हे माहित नाही. एका गाडीच्या मागे एक शेर लिहिलं होता. शेर जरा पाहिजे बघा तुम्हाला समजलं तर. शेर एकदम सुंदर होता. ऐकायचंय तुम्हाला. शेर म्हणजे वाघ नाही. तर मराठी भाषेची फार अडचण झाली आहे. मराठी सांगायला गेलं का समजत नाही लोकांना. आपल्या मग एक म्हण होती बघा. कुठली बाबा आता आपण म्हण आहे माय मरो आणि मावशी आहे का तुमच्याकडे कोकणात. तसंही आपण शिखरावरती आहोत. म्हणजे कोकण पण मावळ पण मध्य आहे. शिखरावरती आहे. किल्ला आहे पण शेवटी तुंग कोथळीगड. कोथळीगड नाही का. काय सांगत होतो मी आता. शेर ते काय होतं वय झाल्यामुळं जरा विसरल्यासारखं होतं जरा कधी कधी. समजून घ्या तुम्ही. आणि तसंही काय कुठल्या अंगाने मी महाराज वाटत नाही. कारण महाराज असा महाराज पाहिजे म्हणजे त्याच्याकडे काहीतरी पाहिजे वाटायला नाही का. जाडी तरी पाहिजे दाढी तरी पाहिजे माडी तरी पाहिजे नाही तर गाडी तरी पाहिजे. आमच्याकडे काहीच नाही. कितीतरी वेळा कीर्तनाला गेला का ते तपासत पता महाराज आले नाही. महाराज कुठे महाराज कुठे. कीर्तनाला आलं ना फेटा घालून मग समजतात अरे यांना तर आपण मगाशी टाळी देऊन बोलत होतो. मी म्हणतो घ्या बाबा माझ्या आता काय. आता वर्तमान फार अवघड आहे. महाराज वाटण्याकरता पण काहीतरी पाहिजे. तुम्ही माझे चांगले मित्र आहे म्हणून मी तुमच्या समोर बोलण्याचं धैर्य करतो. हे कोणी मनाला लावून घेऊ नका. पण सांप्रत वर्तमान काळामध्ये कीर्तन परंपरा प्रदूषित झाली हे नाकारून जमणार नाही. मला कोणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. माझा अधिकार नाही. माझं वयही नाहीये. आपण या कीर्तन व्यासपीठावरून काय बोललं पाहिजे याची मर्यादा प्रचारकांनी सांभाळली पाहिजे. कीर्तनकार हा समाजाचा आरसा आहे. वारकरी संप्रदायाचा आरसा आहे. काही चुकीचं बोलतोय. गीतेमध्ये परमात्मा अर्जुनाला सांगतो येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती ये अनुष्ठिती सामान्य सकळ यद्यदाचरती श्रेष्ठ तद एव इतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. अर्जुनाला संदेश देताना सांगतात अरे अर्जुना तू मोठा आहेस जाणकार आहेस. इथं मोठी माणसं जसं जसं करतात मागवून येणारी त्यांना आदर्श म्हणून त्यालाच धर्म असं म्हणतात. त्यालाच बरोबर म्हणतात. बरोबर आहे का चूक आहे. घरामध्ये जर पोरं मस्ती करत असतील लहान पोरं मस्ती करत असतील तर जाऊ द्या. त्याच्यातल्या त्यात जे जाणता असेल जाणकार असेल काय म्हणतात घरातली माणसं अरे एवढा घोड्यासारखा वाढला तुला कळत नाही का. तू जर येड्यासारखं केलं तर मागचे काय म्हणतील. आमच्या मावळात असं म्हणतात बाबा. आमची मावळी भाषा अशी आहे जरा ग्रामीण भाषेत बोल ना. एवढा घोड्यासारखा वाढला तुला कळत नाही. ते मागचे काय म्हणेन तुझ्याकडे बघून तेच करील. सकाळी उठल्या चहा बटर खाईल. काय सांगायला लागलो आहे की व्यासपीठ या व्यासपीठावरून बोललं गेलेलं प्रत्येक वाक्य इकडे लक्ष द्या. या व्यासपीठावरून बोललेलं प्रत्येक वाक्य समाजाला दिशा दाखवणारं असलं पाहिजे. समाजाची दशा करणारं नको. हा उद्धाराचा मार्ग आहे. इथं येऊन जर आम्ही मनोरंजनाची अपेक्षा करू दुसरी जागा नाही. आणि सांगू वर्तमान काळामध्ये सगळं प्रदूषित झालंय. सगळं प्रदूषित झालंय. सगळ्यात भेसळ झाली आहे. अन्नात झाली आहे पाण्यात झाली आहे खाण्यात झाली आहे. सगळ्या वागण्यात पण भेसळ झाली. एक आशेचा किरण आहे. एक आशेची जागा आहे समाजाकरता. जे भाविक आहेत जे स्वतःचं जीवन शोधण्याकरता प्रयत्न करतात ते एकाच गोष्टीकडे आशेनं पाहतात आणि तो वारकरी संप्रदाय आहे. वारकरी तत्वज्ञानच समाजाला वाचवू शकतं हा जनमानसांमध्ये अजूनही विश्वास आहे. म्हणून या गादीवर उभं राहणाऱ्या सगळ्या मंडळींनी याची काळजी घेतली पाहिजे की इथून आम्ही समाजाला त्याच्या हिताच काही बोललं गेलं पाहिजे. चला मी फार सविस्तर करत नाही. मला सांगायचं आहे मुद्दा. कुठून काय मिळेल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्या अगोदर कुठे होतो आपण. शहराच्या अगोदर कुठे होतो. मराठी भाषा. त्याच्या अगोदर कुठे होतो. हे असं आहे कीर्तन लहर आहे. ती लहर जर हुकली तर मग गडबड होऊन जाते. पण चला भाषेपर्यंत जाऊ. पुढे ज्ञानोबारे नेतील तिकडे जाऊ. गाडीवर एक शेर लिहिला होता फार सुंदर आहे. ऐकायचंय तुम्हाला. शेर लिहिला होता उम्र भर गालिब यही भूल करता रहा. उम्र भर गालिब यही भूल करता रहा. धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. नाही समजलं तुम्हाला. तुम्ही एवढे कंजूस असं वाटलं नव्हतं. अजून पण कंजूस आहे. तुम्हीच दिलदार आहे फक्त. उम्र भर गालिब यही भूल करता रहा.
धूल चेहरे परथी और आईना साफ करता राहा. आयुष्य आपलं असंच चाललंय. आपण सगळे दोष दुसऱ्यामध्ये शोधतोय. एक माणूस आरशा समोर उभा राहिला, माझ्यासारखा होता तो, माझ्याकडे पहा म्हणजे कळेल. आणि आरसा पुसतोय, मी गोरा का दिसत नाही, एवढा काळा का दिसतोय, हाय आरसा रगडतोय, आरशाला साबण लावतोय, धुतोय, सगळं आयुष्यभर त्यात तेच चाललंय आरसा साफ करण्याचं. 2 तास झाले आरसा साफ करून गोरा का दिसत नाही. आणि अचानक आले एक जवळचे मित्र आणि म्हणे, अरे काय करताय तुम्ही महाराज, आरसा साफ करतोय, मी काळाच दिसतोय. म्हणे चेहऱ्यावरली धूळ साफ करा. धूळ तुमच्या चेहऱ्यावरती, आरसा साफ करून काय करणार. तसं दुःखाचं कारण आपण जगाला म्हणलंय, जग नाही. या जगात अशी ताकदच नाही की जे सुख दुःख देईल. सगळं आतून होतंय. आतलं वॉशिंग झालं की बाहेरचं वॉश करायची काही गरज नाही. विठ्ठल विठ्ठल ही मराठी भाषा आहे, ती समजली पाहिजे ना. तुकाराम महाराज देवापुढे आपली ते तुलना व्यक्त करताना अवस्था व्यक्त करतात. कै ऐसी दशा येईन माझे अंगा. कशी जी संतांची झाली ना अगोदरच्या, परमात्म्यासाठी विभळ झालेले, व्याकुळ झालेले, तशी अवस्था माझ्या जीवनात का येत नाही. म्हणून ते म्हणतात, चित्त पांडुरंगा झुरतसे. माझं चित्त झुरतय. हा तुकोबाराचा अनुभव आहे. झुरतसे, झुरणं माहिती आहे तुम्हाला, झुरळ नाही, कॉकरोच नाही, झुरणे. झुरणं कधी होतं माहिती, माणूस झुरतो कधी, त्याची व्याख्या अशी आहे बघा. जे करावंसं वाटतं ते करता येत नाही, किंवा जे व्हावंसं वाटतं ते होता येत नाही, तेव्हा जे वाटतं तेव्हा जे होतं त्याला काय म्हणतात, झुरणं. पाण्यातला मासा आहे, पाण्यातला मासा पाण्यातून काढला आणि असा त्याला बाहेर ठेवला, पाण्याच्या बाहेर. त्या माशाला काय वाटतं, वा वा मस्त, आता आलोय, आता थंडीचे दिवस आहे. कोकणात तसं गरमच होतं, पण आता सध्या जरा थोडं थंडीचं वातावरण आहे, मस्त आनंद आहे. हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत. मार्चला एकदा येऊन बघा, तो मासा म्हणतो रात्रंदिवस पाण्यातच राहायचंय, हरकत नाही, आपण थांबू महिनाभर पाण्याच्या बाहेर. जमतंय. काय वाटतं माशाला, पाण्याला माशाला पाण्यातून बाहेर काढलं आणि बाहेर ठेवलं पाण्याच्या. माशाला काय वाटतं, पुन्हा पाण्यात जावं. जाता येतंय नाही, पाण्यात जावं असं वाटतंय. तेव्हा माशाला जे होतं त्याला तळमळणं म्हणतात, त्याला झुरणं म्हणतात. जाता येत नाही त्याला तळमळणं म्हणतात, झुरणं म्हणतात. अजून सांगू तुम्हाला, लग्न ठरलं, हळदीचा कार्यक्रम झाला, तसा जोरदार असतो इकडं. आता काही बंधनं टाकली, समाजाने एकत्र येऊन बंधनं टाकली पाहिजे, ते फार आवश्यक आहे. ऋण काढून सण साजरे करण्याची काही गरज नाही. बदललं पाहिजे. आपण सगळ्यांनी एक होऊन आपण आपल्या सोयऱ्यांना, पाहुण्या रावळ्यांना सांगितलं पाहिजे, बस तुम्ही फक्त नारळ द्या, बाकीचं सगळं आम्ही बघू. मला असं वाटतं की बराच बदल झाला असेल, मला ठाऊक नाही तितकंसं, पण हळदीनं किती माणसं आपल्या, अहो नाही नाही म्हणता सगळं गेलं आपलं. बघा तुम्ही अख्ख्या रस्त्याला कंपाऊंड पडलेत. वाईट वाटून घेऊ नका, मी इथं काही दक्षिणेच्या अपेक्षेने आलेलो नाही. तुम्ही मला काहीतरी द्यावं आणि मला इथं कीर्तनाला उभं करावं, नाही. माझ्या अंतःकरणातल्या शुद्धीसाठी, माझ्या परमात्म्याच्या आराधनेसाठी मी कीर्तनाची सेवा करतोय. धनप्राप्तीसाठी, लौकिकासाठी नाहीच मुळात ही साधनं. एक चांगलं वाक्य सांगतो, मला परत इथे यायचं आहे, आठवलं म्हणून सांगतो. अभंगाकडे यायचंय आपल्याला, अभंगच चाललाय, हा तसा काही वेगळा नाहीये. विठ्ठला विठ्ठला चला, ते विसरून गेलं. मी माझ्या अभंगाकडे येतोय. आपल्याला हे कळायला पाहिजे, तुकाराम महाराजांची एक भाव अवस्था आहे, ती व्यक्त करतात की देवा असं माझं झुरणं होत आहे. माशाला बाहेर काढल्यानंतर माशाला तळमळ होते. लग्न ठरलंय, नवीन लग्न वगैरे ठरलं, सगळं झालं, हळदीचा कार्यक्रम झाला, जोरदार झाला, इतका जोरदार झाला की पंचक्रोशीत नाव आहे. तसं होतंही. ऋण काढून सण साजरे करण्याची गरज नाही. मायबाप अत्यंत सावधानतेने जगलं पाहिजे आपण. काळ फार विपरीत आलेला आहे. आज आपली जागा जमीन ही जर गेली तर उद्या आपलं अस्तित्व राहणार नाहीये. आज पुण्यासारख्या, मुंबईकडल्या सारख्या मंडळींची, सगळ्यांची नजर आपल्या या मावळ, खेड तालुका,
जुन्नर, हवेली, मुळशी हा जो काही ग्रामीण भाग आहे, हा आपला कर्जतचा हा सगळा बाकीचा परिसर इकडे आहे. आपणही गरीब सामान्य माणसं म्हणतात जाऊ दे, काय करायचं ते माल ठेवून टाकू. एक सांगू चांगलं वाक्य, आता ज्या भूमीचे आपण मालक म्हणून स्वतःला समजून घेतो, मला क्षमा करा बरं, तुमचं आहे म्हणून तुमच्याशी बोलतोय. आता ज्या भूमीचे आपण मालक आहोत, खरंच आपण तिचे मालक आहोत का? म्हणजे आपलं सातबाऱ्यावर नाव आहे. अरे सातबाऱ्यावर नाव याच्या अगोदर कोणाचं होतं? त्याच्या अगोदर कोणाचं होतं? आपण गेल्यानंतर कोणाचं असेल? ती जमीन तिथंच आहे, नावं बदलते फक्त. एक चांगलं वाक्य तुम्हाला सांगून जाईल, पहा. आता ज्या भूमीचे आपण मालक आहोत, ती मागच्या पिढीनं पुढच्या पिढी करता आपल्याकडे फक्त राखायला दिलेली भूमी आहे. परत ऐकताय? मागच्या पिढीनं पुढच्या पिढी करता आता फक्त राखायला दिलेली ती एक वहिवाट म्हणूया, राखायला दिलेली जमीन, इतकाच आपला त्याच्यावर अधिकार आहे. सांभाळ करणं, वॉचमन आहोत आपण तिचे. आता मग या पिढीनं काय करायचं? पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढी करता राखायला ती द्यायची. मागच्या पिढीनं पुढच्या पिढी करता आता दिली, आताच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे दिली, आणि पुढच्या पिढीनं काय करायचं? दूर करून टाकायचा. असं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे, जीवनाचं गांभीर्य आहे. आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या गोष्टी अत्यंत महत्वाची आहे. नवीन लग्न झालं, सगळं झालं, लग्न वगैरे लागलं, अंतरपाठ झाला, शेवटच्या मंगलाष्टक्या झाल्या, अष्टपदी सप्तपदी झाल्या, जेवणावळी झाली, सगळं झालं, निरोप समारंभ चालू झाला. काय असतं? पाठवणी असते की नाही? बोळवण त्याला म्हटलं जातं. ती कन्या, ती नवीन नवरी, लग्न झालेली आहे, आयुष्यभर वयाची 20, 22, 25 वर्ष बापाच्या घरी राहिलेली, आणि जाताना जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिची काय अवस्था होते? कन्या सासुरासी कन्या अवस्था आहे. कन्या सासुऱ्यासी जाये, आ मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळली. तुकोबरा झुरतात, पांडुरंगाला सांगतात, कै ऐसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. पण ती अवस्था नेमकी कशी आहे त्याचं वर्णन केलं दुसऱ्या चरणात. नाठवूनि देह पायाचे चिंतन, नाठवूनि देह पायाचे चिंतन, नाठवूनि देह पायाचे चिंतन, नाठवूनि देह पायाचे चिंतन, अवसान दर्शन नाही मध्ये,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई कुंडले गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुकाराम महाराज म्हणतात, कै ऐशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. पण कशी अवस्था नाठवुनी देह, पायांचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. कशी आहे अवस्था ती? कशी अवस्था प्राप्त पाहिजे तुम्हाला? महाराज म्हणतात, नाठवुनी देह, मला माझ्या देहाचा विसर पडावा आणि अखंड तुझ्या पायाचं चिंतन असावं. अवसान ते क्षण नाही मध्ये, एक क्षण सुद्धा मध्ये अंतर नको असं चिंतन पाहिजे. आता ज्या अर्थी तुकाराम महाराज इतरांशी तुलना करतात, त्या अर्थी या पदाला पण कुणाशी तरी तुलनाच केली असेल. पुराण जेव्हा धांडोळली तेव्हा तुकोबरायांना जनकाचं चरित्र मिळालं, जनक महाराजांचं. जनक माहिती आहे का तुम्हाला? वैदेही माहिती आहे का? वैदेही, वैदेही कोणाचं नाव आहे? आपल्या गावातली वैदेही नाही किंवा आंबिवलीतली नाही, ना टेंबरेतली, ना वारेतली, कुठली नाही. वैदेही हे सीतेचं नाव आहे. कोणाचं? सीतेचं. बरीच नाव आहे तिचं, जानकी आहे, सीता आहे. तिला वैदेही का म्हणतात माहिती आहे? जनक महाराजांना विदेही म्हणायचे. जनक महाराज, तिचे वडील इतके विदेही. एकदा महालाला आग लागली, त्यांच्या राजधानीमध्ये महालाला आग लागली आणि आग लागता 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 त्यांचा तो पलंग पण जळायला लागला. इकडे लक्ष द्या, कीर्तन संपत आलंय आता. पलंगाला आग लागली, पलंगाला आग लागता 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 त्यांचा पाय पण भाजायला लागला. धोतर जळायला लागलं तरी पण शुद्ध नाही, पाय जळाला तरी पण शुद्ध नाही. शिपाई पडत आले, अहो महाराज आग लागली. म्हणे मग काय करायचंय? अहो अख्खा महाल जळतोय. म्हणे जळू दे. अहो महालाचं सोडा, तुमचा तो पलंग जळायला लागला. म्हणे जळू दे, त्याचा तो जळतोय. अहो ते सोडा, धोतर जळायला लागलं. म्हणे त्याचा काही संबंध? तुमचा पाय पण जळतोय. म्हणे पाय कोणाचा आहे? माझा आहे. मला त्याचा काही वाटत नाही, तुला काय वाटायला पाहिजे? त्याचा तो जळतोय, माझा मी निवांत आहे. विदेही अवस्था आहे जनकांची. इतके नाही का,
ते अष्टवक्र जनक महाराजांना भेटायला आले, द्वारामध्ये आले आणि शिपायांना सांगितलं की जाऊन सांगा जनकांना. एवढा अधिकार जनक महाराजांचा. म्हणजे त्यांना सांगा मी शुकाचार्य आले, अष्टवक्र नाही शुकाचार्य आले, आणि सांगा म्हणे राजाला मी शुक आलोय. जनक महाराजांनी शिपायाकडे निरोप पाठवला. म्हणे त्यांना सांगा तुमच्याबरोबर जे आलेत त्यांना बाजूला ठेवा आणि तुम्ही एकटेच या. शुक महाराज भूतकाळात पडले. म्हणे मी तर एकटाच आहे. अहो त्यांना सांगा मी शुक आलोय. परत शिपाई गेला. जनक महाराज म्हणतात त्यांना सांगितलं ना एकदा तुमच्याबरोबर जे आणले त्यांना बाजूला ठेवा. शिपाई परत जाऊन सांगतो. तिसऱ्या वेळेला त्यांची टूप पिटली तशी तुमची सगळ्यांची पेटते. मग सांगितलं. म्हणे काय? अहो तुमच्याबरोबर जे आहेत त्यांना बाजूला ठेवा आणि एकट्याला आतमध्ये बोलवलंय. मग शुकाचार्यांना कळालं. मग त्याने सांगितलं शिपायाला जनक महाराजांना सांगा की शुक आलाय. मग जनक महाराजांनी सांगितलं आता येऊ द्या. आपल्या बरोबर जो मी आहे तो जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत विदेही अवस्था येणार नाही. जनक महाराज विदेही होते म्हणून सीतेला वैदेही म्हणतात. अशी अवस्था तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात कधी येणार. नाठवून देह पायांचे चिंतन. गोरा कुंभाराचं चरित्र किती सुंदर आहे. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत. हसत खेळत येणार बाळ बापानं तुडवलंय. कानाला गोड कथा ऐकते. आपल्या जीवनात बघा कधी. अशी अवस्था त्या गोरा कुंभाराची झाली. तुकाराम महाराज म्हणतात काही ऐशी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे कशी. नाठवणी देह पायांचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. तुकाराम महाराज म्हणतात काही ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. तिसऱ्या चरणात म्हणतात की कधी असा मी पात्र होईल की ज्यानं माझ्यावर ऋषिकेश तुष्ट येईल, भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल, अशी पात्रता माझ्या अंगी कधी येईल याची वर्णन फार सखोल केलेली आहे. ऐकूया आपण. विठ्ठला विठ्ठला हो, कधी मी असा पात्र होईल. तुकोबाराय तळमळतात. या पात्रतेची लक्षणं भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्याय 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत आहे. जे जाणकार आहेत त्यांनी अभ्यासून घ्या. मी त्यातला 1-2 मुद्दा सांगून माझ्या कीर्तनाचा समारोप करेल. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चया, मय्यर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्तस्य मे प्रिया. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः, हर्षामर्ष भयोद्वेगैर्यो मुक्तो ह्यो स च मे प्रियः. सगळे पाहून घ्या तुम्ही. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गदव्यधा, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तस्य मे प्रिया. मी काय सांगतोय? देवाला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं ऐकताय ना का? झोपले? तुम्हाला वाटतंय का की तुम्ही देवाची आवडते व्हावी म्हणून? देव सगळ्यांना आवडतो. देव सगळ्यांना आवडतो, पण आपण देवाला आवडतो का हा फार महत्वाचा आहे. एक जण गेला, अशी मुख्यमंत्र्यांची सभा होती आणि गावात येऊन सांगितलं अहो मुख्यमंत्री माझ्या फार जवळचे, मी त्यांना असं ओळखतो. अरे सगळेच ओळखतात, नवल काय त्याच्यामध्ये? नाही म्हणे आज मुख्यमंत्री माझ्या बरोबर बोलले. असा अख्खा रायगड जिल्ह्याचा अशी सभा होती. मुख्यमंत्री आले होते आणि गावात येऊन त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. सगळे आश्चर्यचकित झाले. सगळे लोक मुख्यमंत्र्याला ओळखतात, पण मुख्यमंत्री याला ओळखतात. सत्कार ठेवला त्याचा गाववाल्यांनी. मुख्यमंत्री तुमच्याशी बोलतात, उद्या फ्लेक्स लावू आपण गावात, सत्कार करू. सगळं ठरलं आणि आदल्या रात्रीला गावकऱ्यातल्या एका प्रमुखाने विचारलं नेमके मुख्यमंत्री तुमच्याशी काय बोलले? काही नाही म्हणे, सभा होती असं मी पार समोर बसलो होतो, स्टेजच्या जवळ पायरीच्या जवळच बसलो होतो. मग मुख्यमंत्री आले आणि माझ्याशी पहिला सगळ्यात अगोदर माझ्याशी बोलले. आपण नेमकं बोलले काय? ते आले, पायरी चढले आणि मला म्हणले हे माग हो. मुख्यमंत्र्याला सगळे ओळखतात हो.
मुख्यमंत्र्यांना ओळखण्यात काही नवल नाहीये, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ओळखणे याच्यात नवल आहे. तसं देव आपल्या सगळ्यांना आवडतो, पण आपण देवाला आवडतो का? देवाला आवडणाऱ्या भक्तांची एक यादी आहे, त्याची एक नियम आहे, त्याची एक काही मर्यादा आहेत. ती लक्षणं गीतेमध्ये भगवंतानं सांगितली, ती लक्षणं पाहू आणि त्या पात्रतेचे आपण होतो आहोत का याचं परीक्षण करून आपल्या चिंतनाला थांबू. एकच मुद्दा पाहू महाराज. यादी फार मोठी आहे, तितका वेळ नाही, पुढे कधी योग आला तर बघू. विठ्ठल हे जाणकारांना समजतं, मराठी भाषा आहे आपली. अनपेक्ष हा भगवंताला आवडणाऱ्या भक्तांच्या लक्षणामध्ये अनपेक्ष हे पहिलं लक्षण आहे. भगवंताला आवडणारा भक्त हा अनपेक्ष असतो. कसा माहितीये? तुम्हाला एक उदाहरण सांगू. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, काय बरं त्यांचं नाव? महाराज. हे जर आम्हाला माहिती असतं तर तुम्हाला कशाला इथं बोलवलं असतं? आम्हीच फेटा नसता लावला का? लाल बहादूर शास्त्री, त्यांच्या जीवन चरित्रामध्ये अशी एक त्यांची कथा येते पहा, फार गोड दृष्टांत आहे हा. त्यांचं कार्यालय होतं आणि कार्यालयामध्ये लोक खूप भेटायला यायची. त्यावेळेस फार विधीचा लपंडाव चालायचा. वीज फारशी नव्हती, आता 76-75 वर्षापूर्वीचा काल. त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या टेबलवरती 2 समया होत्या. दोन्हीमध्ये तेल समान, वात समान, पण भेटायला येणारी माणसं त्या पिऊनला भेटली. पिऊन म्हणतोय मी, पिऊन पहिला उकार आहे, पिऊन दुसरा उकार नाही. रस्व दीर्घावर पण फार अंतर पडतं. त्याला विचार आले की तो पिऊन अगोदर त्या माणसांना विचारायचा आणि मग निरोप द्यायचा आतमध्ये आणि मग यायचे. ते लोकांना काही कळायचं नाही. काय विचारायचा? तुम्ही शास्त्रीजींकडे आलेला आहात, घरच्या कामासाठी आलेला आहात, त्यांच्या वैयक्तिक सरकारी कामासाठी आले? तो निरोप घ्यायचा ना आतमध्ये शास्त्रीजींना सांगायचं की ही मंडळी सरकारी कामासाठी आलेली आहेत, ही मंडळी घरच्या कामासाठी आलेली आहेत. ती मंडळी शास्त्रीजींच्या जवळ गेली, शास्त्रीजींना अगोदर निरोप आलेला असायचा, ते येतानाच पाहायचे. तो जर सरकारी कामासाठी आलेला असेल तर डाव्या बाजूची समई विजवायची. इकडे लक्ष द्या. सरकारी कामासाठी आला की डाव्या बाजूची समई विजवायचे आणि उजव्या बाजूची तेवत ठेवायचे. एखादा कोणी घरचं काम काही नातेसंबंधानं वैयक्तिक संबंधानं आला तर ते उजवी समई विजवायचे आणि डावी समई पेटवायचे, तेवायचे. असं एक माणूस 2-4 वेळा त्यांच्याकडे गेला आणि त्यांना फरक लक्षात आला की मी घरचं सांगायला गेलो का ही उजवी लावतात आणि सरकारी म्हणून गेलो का डावी लावतात, ही काय गडबड आहे? विचारलं पाहिजे. माणसं उगीच मोठी होत नाही. शास्त्रीजींना विचारलं, म्हणे या असं का करता? घरचं काम सांगितलं का उजवी समई लावता आणि डावी विजवता, आणि सरकारी सांगितलं का डावी लावता आणि उजवी विजवता? म्हणे काही नाही, असंच नाही, सांगावं लागेल. मित्र होता म्हणून सांगितलं त्याने. म्हणे काय आहे, समई समान आहे, वाती समान आहे, तेलही समान आहे, परंतु त्या समईमध्ये जळणारं तेल हे वेगवेगळ्या पैशाने येतं. जेव्हा सरकारी कामासाठी माणूस येतो तेव्हा मी सरकारच्या पैशानं ओतलेलं जे तेल आहे, घातलेलं तेल आहे, ती समई लावतो. आणि जेव्हा माझ्या घरच्या कामासाठी येतात तेव्हा मी सरकारचे पैसे वापरत नाही, मी माझ्या खिशातल्या पगारातल्या पैशानं जे तेल टाकतो ती समई लावतो. दृष्टांत सामान्य आहे, बोध केवढा मोठा आहे. अनपेक्ष. आपलं बघा, घरकुल आलं तर आला का? डिसेंबरचा हप्ता आला तुम्हाला? आला का नाही? का मोडली? 1 महिना मोडली, जोपर्यंत येत इलेक्शन झाल्यानंतर. राजकीय टिप्पणी करायची नाही. आम्हाला अधिकाधिक फुकट कसं मिळेल याच्यात अपेक्षित माणूस आहे. या जगात फुकट काही मिळत नाही. भगवंताला आवडतं व्हायचं असेल अनपेक्षा. अजून सांगू त्यांच्या चरित्रातली गोष्ट, हे तर नवल नाही. पुढे काय झालं, एक मित्र त्यांना भेटायला आला आणि म्हणे, शास्त्रीजी मला 50 रुपये उसने पाहिजे. किती? 50 रुपये. शास्त्रीजी पंतप्रधान आहेत. म्हणे 50 रुपये नाही माझ्याकडे. अहो मित्र आहे चांगला, द्या, विश्वास ठेवा. असं काय करता? म्हणे कलियुगात विश्वास गेला, आता नाही विश्वास ठेवत. अहो म्हणे फार गरज आहे. फार वार्तालाप चालला, घरात किचन मध्ये ऐकलं आणि त्यांची पत्नी आल्या, म्हणे देऊन टाका. तो निरोप घेऊन गेला होता मित्र तोपर्यंत. अगं म्हटले माझ्याकडे पैसे नाही, एक काम करा, त्यांना बोलवा, माझ्याकडे आहे ते तुम्हाला देते. किती रुपये? 50 रुपये. त्या मित्राला बोलवलं, हे घे 50 रुपये, 2 महिन्यांनी मला परत पाहिजे. वायदा घेतला, गेला पुढे. हिला विचारलं घरात, काय ग तुझ्याकडे पैसे कुठून आले? ती म्हणते काही नाही, तुम्ही दर महिन्याला माझ्याकडे किती देता? म्हणे 50 रुपये पगार आहे मला. 50 रुपये पगार होता शास्त्रीजींना. चरित्र वाचा कधी. म्हणे मग काही नाही, 50 रुपये तुम्ही देता, पण मी काटकसर करून 40 रुपयामध्ये सगळा घर संसार सांभाळते, 10 रुपये बाजूला ठेवते. म्हणे वा,
हुशारच आहे तू. शहाणी आणि हुशार याच्यामध्ये अंतर आहे. शहाणपण आणि हुशारपण याच्यामध्ये अंतर आहे बघा. म्हणे मग काही नाही, वा वा छान झगडं झालं. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर यांनी आपल्या टेबलावरती अर्ज लिहायला घेतला. सप्रेम नमस्कार विनंती विशेष सचिवांना लिहिलं पत्र आहे, या महिन्यापासून माझा पगार 50च्या ऐवजी 40 रुपये करण्यात यावा. एवढ्यात त्यांची बायको पाहते, अहो काय करता. म्हणे काही नाही, अर्ज करतोय पगार कमी करावा. अहो इथं 7व्या वेतनासाठी 8व्या वेतनासाठी इथं लोक भांडतात, मोर्चा काढतात, आणि तुम्ही पगार कमी करा. म्हणे हो, पण का. म्हणे मला कालच समजलं की माझं कुटुंब 40 रुपयामध्ये भक्त, वर्ष 10 रुपये कशाला मग जास्त पाहिजे आपल्याला. अर्ज केला, करल आपण. अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा. किती सांगू, अजून फार सांगण्यासारखं आहे. धुंडा महाराज देगलूरकर एकदा मुंबईला कीर्तनाला गेले आणि शेवटची लोकल होती, त्यांना पुन्हा पुण्याला जायचं होतं. रात्रीचे 12 वाजले, लोकल आता जाणार आहे. तेवढ्या स्टेशनला पोहोचले, ट्रेननं हॉर्न दिला, त्यांच्या बरोबरचे पटकन घाईगडबडीत ट्रेन मध्ये बसले. हे म्हणले अहो तिकीट नाही काढलं. म्हणजे जाऊ द्या. कोण म्हटले, महाराज म्हटले असं नाही चालायचं, आता वेळ नाहीये. बसले ते ट्रेन मध्ये. जासपर्यंत त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास, काय भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, लक्ष तयावरी तिशी येईल काय, असं त्यांच्या मनात नव्हतं. त्यांच्या मनात एक होतं की मी पुन्हा स्टेशनला कधी उतरेल, पुन्हा स्टेशनला कधी उतरेल. पुन्हा स्टेशनला उतरले, कारण कीर्तन संपवायचे 5 मिनिटात. पुन्हा स्टेशनला उतरले, बाकीचे सवंगडी उतरले, चहाच्या टेपरीवर गेले, चहा पित होते. महाराज उतरले, धुंडा महाराज. तिकीट घराकडे गेले, तिकीट काढलं, येतलं आणि फाडलं आणि कचरा कुंडीत टाकलं. तेवढ्यात या लोकांनी पाहिलं त्यांच्याकडे. काय केलं महाराज. म्हणे काही नाही, मुंबईवरून प्रवास केला, फुकटात आलो ना, तेव्हा नाही मिळालं काढायला, वेळ होता, प्रसंग होता म्हणून. पण फुकटचं नको आपल्याला. का, सरकारचे पैसे वापरलेत, त्यांचं बिल आपण त्यांना दिलं पाहिजे, तो हाशील खर्च दिला पाहिजे, म्हणून मी ते 2 रुपयाचं तिकीट काढलं. आता त्याचा उपयोग नाही, पण ते पैसे सरकारकडे जमा झाले, माझा मी निश्चिंत झालो. सुचिर दक्ष, सुचिर दक्ष. एकच गोष्ट सांगितली, असे अनंत दृष्टांत देता येतील. आपण भगवंताला आवडावं म्हणून आपल्याला आपल्या आतली आणि बाहेरची शुद्धता ठेवणं गरजेचं आहे. दंभेकरी भक्ती सोंग दावी जना, अंतरी भावना वेगळालिया, हे नाही चालायचं. देवापुढं दंभ नाही चालत. 16व्या अध्यायामध्ये 26 आसुरी गुण सांगितले आणि 6 सद्गुण सांगितले. बरोबर ना, का उलट आहे. 6 सद्गुण आहेत आणि 26 आसुरी गुण आहेत. त्या लक्षणांमध्ये आपण बसलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, कै ऐसा पात्र, असा पात्र. या पात्रतेचा, त्याला मराठीमध्ये समजण्याकरता एक फार गोड शब्द आहे, पण इथं उच्चारत नाही. त्याला काय म्हणतात, पात्राला काय म्हणतात. अरे तू काय, आम्हाला माहिती आहे तू काय आहेस ते. त्या पात्रतेचा तुकाराम महाराज म्हणतात, कै ऐसा पात्र होईन लाभासी, नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. ज्यानं भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल असा पात्र मी कधी होईल मला माहित नाही. पण जेव्हा मी असा पात्र होईन, माझ्या अंतःकरणात नाठवून देह भगवंताचं चिंतन सतत राहील. असं जर झालं तरच मी माझं पूर्व पुण्य धन्य आहे, असं म्हणेन अभंगाचं शेवट. तुका मन धन्य मानिन संचित, 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 तुका मन धन्य मानिन संचित. प्रेम प्रेम सुख गय नित्य नित्य, प्रेम सुख आठवीन दे पापाचे चिंतन, आठवीन दे पायाचे चिंतन. येईन ते प्रेम सुख, येईन ते नित्य प्रेम सुख, आठवून दे पायाचे चिंतन, आठवून दे पायाचे चिंतन.
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते प्रेम सुख नित्य किंवा घेईन ते नित्य प्रेम सुख. अशी जर अवस्था मला प्राप्त झाली तर देवा मी माझ्या जीवनाला माझ्या संचिताला धन्य मानेन, अन्यथा नाही. तुकोबरायाची ही भाव अवस्था आपल्यासमोर प्रकट करत असताना हे जे तुकोबरायांना वाटणारे वृत्ती आहे, तुकोबरायांना वाटणारे जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, त्या आमच्या अंतःकरणातही कधीतरी याव्या. कीर्तन संपलाय, शेवटची वाक्य आहेत ही. 2 मिनिटात कीर्तन थांबणार आहे. आत्ता चुळबुळ केली तर कीर्तन अख्खं विसरून जाईल. ठीक आहे ना? तुम्हाला माहिती आहे जेवणाची सुरुवात कशाने करतात? गोड पदार्थ असेल तर त्यानं सुरुवात करावी, थोडं चाखावं आणि शेवट गोडानच. शहाणी माणसं एकदा आल्यानंतर सगळा गुलाबजाम खाऊन टाकत नाही, थोडासा शिल्लक ठेवतात. तसं याचा शेवट आहे आता हा. तुकोबारायांना वाटणारी जी भाव अवस्था आहे, आपण सर्व इथं उपस्थित असलेले आपल्या अंतःकरणातही कधीतरी हा विचार यावा आणि पांडुरंगाकडे कामना करावा की देवा या शरीराचा, या माया मोहरूपी संसाराचा विसर पडून मलाही तुझं अखंड नामचिंतन कधी बरं माझ्या मुखाला येईल. कधी माझा अहंकार, दंभ, लोभ, काम, क्रोध, मत्सर, सगळे षडविकार, हेवा, दावा, द्वेष, मत्सर कधी गळून पडतील, कधी मला तुझं नामचिंतन अखंड होईल, इतकी वृत्ती निर्माण व्हावी, याच्याकरता हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून ज्यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केला असे पिंपरकर कुटुंबीय, पिंपरकर बाबा, आत्माराम भाऊ असेल, संजय भाऊ असतील, सगळे काही पंकज भाऊ आणि सगळे ग्रामस्थ मंडळी, सगळी पंचकृषी यांच्या चरणी नमन करतो आणि झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी, तुमच्या चरणी समर्पित करतो. जाताना श्री गुरूंचा एक निरोप देईल आणि कीर्तन सेवा थांबेल. जीवनामध्ये आपल्या वाट्याला जे जे आलेलं आहे ते आपल्याच कर्माची फळ आहे, त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन काही फायदा नाहीये. केले कर्म झाले त्याची भोग आले, हे जीवनाचं सूत्र आहे. येथे नाही उरू आले अवतार, ये रते पामरे जीव किती, रामकृष्णाधिक अवतार आले, त्यांना त्यांचे भोग चुकले नाही. त्याच्यामुळे आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते निवांत सहावं. आपल्या हाताला असलेलं काम कर्तव्य बुद्धीनं प्रामाणिकपणे करत सत्याचं अधिष्ठान ठेवून भगवंताची सेवा मानून ते कार्य करावं. मुखाला सतत भगवंताचं नामचिंतन, हाताला असलेलं काम, कुणाचा द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही, कुणाचा राग नाही, कुणाचा अनुराग नाही. आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या आनंदात परमात्म्याचं चिंतन करत करावं. लोक काय म्हणतात याच्यापेक्षा आपलं अंतःकरण काय म्हणतं, आपल्या अंतःकरणाला ग्वाही ठेवून, आपल्या चित्ताला ग्वाही ठेवून आपण आपल्या जीवनाची मार्गिका करावी. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकाराम 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 तुकाराम